पुढची बातमी, नागपूरमध्ये शेतकऱ्यांसाठी बच्चू कडू आणि शेतकरी नेत्यांनी मोठं आंदोलन छेडलं होतं। यानंतर मुख्यमंत्र्यांशी मुंबईमध्ये बच्चू कडूंच्या शिष्टमंडळाची बैठक झाली। या बैठकीमधली इनसाइड स्टोरी खुद्द शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी सांगितली आहे। सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस चिडचिड करत होते। या बैठकीमध्ये मोठी खडाजंगी देखील झाली अशी माहिती तुपकरांनी दिली आहे। तसंच 30 जून आधी कर्जमाफी देण्याचा निर्णय मान्य नाही असंही तुपकरांनी म्हटलं आहे। सह्याद्रीच्या बैठक एक तास उशिरा सुरू झाली। ती बैठक 7ची बैठक 8ला चालू झाली आणि बैठकीमध्ये 2-2.5 तास नुसतं घमासान चाललं, खडाजंगी झाली त्या बैठकीमध्ये। मुख्यमंत्र्यांनी चिडचिड केली। मुख्यमंत्री म्हणाले की तुम्ही मला डिक्टेट नका करू, मी कसं बोलायचं काय वगैरे। 2 तास तर निव्वळ तारखेवर तिथे घोळ चालला। आमच्या सोबतचे सगळे सिनियर शेतकरी नेते म्हणत होते की तुम्ही तारीख सांगा। ते म्हणत होते आम्ही एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये कर्जमाफीच्या समितीचा अहवाल येईल, मग आम्ही निर्णय घेऊ। मग तारखेचा आग्रह धरला, प्रचंड खडाजंगी झाली, 2 वेळा बैठक तुटायला आली आणि नंतर मग मात्र 30 जून 2026 ही तारीख झाली। नाही, समाधानी तर आम्ही कुणीच नाहीये बघा। आम्हाला तर वाटत होतं की या आठवड्यातच कर्जमाफी व्हावी आणि त्या उद्देशानेच आंदोलन उभं केलं। ठीक आहे, तो एक मध्यमार्ग निघाला, पण मला वाटतं आम्ही सगळे शेतकरी नेते पुन्हा एकदा एकत्र येऊ, अजून जे राहिले त्यांना पण एकत्रित करू आणि एक मोठं आंदोलन या महाराष्ट्रामध्ये लवकरच येणाऱ्या काळामध्ये उभं करू की ते आंदोलन व्यापक असेल आणि सरकारच्या बुडाखाली आग लावणारं असेल।